संभाजी ब्रिगेडचे जे आहेत प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो काल भ्याड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ मराठा समाजाचे समाज बांधव जे आहेत ते करमाळ्यामध्ये आक्रमक जायला पाहायला मिळतात। या ठिकाणी आपण पाहू शकतो की या समाज बांधव जे आहेत ते आक्रमक झालेले आहे, त्यांच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे। काय सांगाल, काय मागणी? अक्कलकोट येथे माननीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला, या हल्ल्याचा करमाळा मराठा समाजाच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो आणि प्रवीणदादाच्या ज्या हल्ला केला आहे अशा मनुवादी विचाराला तशाच तसं उत्तर आम्ही मराठा समाजाच्या वतीनं देणार। आणि जर त्यांना जर मोकांतर कारवाई आणि 307 सारखे गुन्हे जर नाही दाखल केले तर माननीय देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घ्यावी, अन्यथा महाराष्ट्रभर त्यांना आम्ही बी त्यांच्या तसं उत्तर देवेंद्र फडणवीसला सुद्धा द्यावं। आपली काय शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार पेरणारे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो अक्कलकोट येथे झालेला भ्याड हल्ला आहे त्या हल्ल्याचा सकल मराठा समाज व बहुजन बांधव करमाळा यांच्या वतीने सर्वप्रथम आम्ही जाहीर निषेध करतो। प्रवीणदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रवीणदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। प्रवीणदादांवर हल्ला करणाऱ्यांना मोक्का लागलाच पाहिजे। प्रवीणदादांवर हल्ला करणाऱ्यांना मोक्का लागलाच पाहिजे। त्यांच्यावर 302 चं कलम लागलाच पाहिजे। आपली काय मागणी असते? काल अक्कलकोट या ठिकाणी ज्यांनी सर्व बहुजनांसाठी अनेक वर्ष आपलं त्या ठिकाणी योगदान दिलं असे प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो हल्ला त्या ठिकाणी केला त्या हल्ल्याचा प्रथमतः आम्ही करमाळा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं व सर्व बहुजनांच्या वतीनं त्या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो। तसंच करमाळा तालुका राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी आम्ही त्या मनुवाद्यांचा त्या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो। प्रथमतः माझी सरकारला एक विनंती आहे की ज्या वेळेस एखाद्या भाजपच्या कार्यकर्त्यावरती असा हल्ला होतो त्यावेळेस 10 मिनिटांमध्ये 307 असा गुन्हा दाखल केला जातो, परंतु जर एखाद्या चळवळीच्या आणि समाजासाठी काम करणाऱ्या नेत्यावरती कार्यकर्त्यावरती जर अशी गोष्ट घडली तर त्या ठिकाणी सरकारला विचार करावा लागतो। या ठिकाणी जातीभेद तेढ निर्माण करणं आणि अशा प्रवृत्तीला पुढं करून या ठिकाणी शासन एक वेगळी दिशा देण्याचं काम या ठिकाणी करतं आहे। परंतु माझी एक विनंती आहे की अशा मनुवाद्यांना खेचून मारलं पाहिजेत। समाजामध्ये जे तेढ निर्माण करतायत त्यांच्यावरती 307 काल जे अक्कलकोट या ठिकाणी घडलेली घटना आहे त्या ठिकाणी 307चं कलम लागलं पाहिजेत, त्याला मोका लागला पाहिजेत, कारण त्याच्यावरती अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे आहेत। तर या ठिकाणी आम्ही सर्वजण याची दखल जर नाही घेतली तर सर्व बहुजनवादी या ठिकाणी रस्त्यावर उतरतील आणि याचा वेगळं पडसाद निर्माण होतील। याची दखल शासनाने घ्यावी एवढंच या ठिकाणी मी सांगतो। काल जो संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती काल जो अक्कलकोट येथे झालेला जीवघेणा हल्ला आहे त्याचा आम्ही प्रथमतः संभाजी ब्रिगेड करमाळा तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध करतो। अशी मानसिकता वेळेस टिचली गेली पाहिजे। तो म्हणतात ना काळ शिकवतो त्यातला एक प्रकार आहे, पुरोगामी विचारसरणीची आवाज दाबण्याचा एक प्रयत्न चालू आहे। ही त्यांची जी चळवळ आहे ही सगळे गुन्हे दाखल करण्याचं काम शासनाचं आहे। तात्काळ त्यांना अटक झालेली आहे, परंतु त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करून केली पाहिजे अशी आमची मराठा समाजाच्या वतीनं मागणी आहे। काल अक्कलकोट या ठिकाणी संभाजी ब्रिगेडचे सर्व आघाड्या अभ्यासक मान्य प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला त्याचा मी प्रथम राष्ट्रीय समाज पक्ष करमाळा तालुक्याच्या वतीने सकल धनगर समाजाच्या वतीने तीव्र निषेध करतो। ज्या मनुवाद्यानं हल्ला केला त्याच्यावर कठोर कारवाई करावी। त्याच्यावर तो पहिला गुन्हेगार आहे, त्या गुन्हेगाराला खेचून काढलं पाहिजे आणि त्याच्या मागचा मुख्य सूत्रधार कोण आहे, कोणाच्या सांगण्यावरून त्यांनी हा हल्ला केला त्याचाही शोध झाला पाहिजे। त्या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो। काल बहुजन चळवळीचे नेते आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जे अक्कलकोटमध्ये प्राणघातक हल्ला झाला त्याचा आम्ही भीम आर्मीच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो। आपल्याला माहिती असेल सन्मान्य चंद्रकांत पाटील यांच्यावरती पिंपरी चिंचवडमध्ये ज्यावेळी शाही हल्ला झाला होता त्यांना काहीच झालं नव्हतं तरीही आरोपींवरती 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। हा जीवघेणा हल्ला होता। आदरणीय दादा त्यातून सुदैवाने वाचवलेले आहेत आपल्या कार्यकर्त्यांच्या याने, परंतु यापुढच्या काळात जो कोणी आरोपी आहे दीपक काटे नावाचा तो RSS आणि भाजप त्याचबरोबर मनोहर बिरेची संलग्न आहे, त्याच्यावरती मोका अंतर्गत 307 अंतर्गत कारवाई झाली पाहिजे।
नाहीतर प्रशासनाला हा गंभीर इशारा आहे. येणाऱ्या काळात महाराष्ट्रभर या घटनेचे तीव्र पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाहीत याची प्रशासनाने दखल घ्यावी. काल प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे जो हल्ला झाला आहे तो अतिशय निंदनीयास्पद आहे. असं एखाद्या कार्यक्रमामध्ये एखाद्या नेत्यावर हल्ला करणं चुकीचं आहे. संभाजी ब्रिगेड संघटना असेल, शिवधर्म प्रतिष्ठान संघटना असेल, ह्या संघटना जो आहेत सगळ्या संघटना हे चांगलं काम करण्यासाठीच असतात आणि ह्या संघटनेने काय त्यांचे मतभेद असतील तर कायदेशीररित्या त्यांच्या पद्धतीने मांडले पाहिजे. असे एखाद्या माणसाला टार्गेट करणं, त्यांना काळ भासणं हा एकदम चुकीचा विषय आहे. त्यामुळे त्यांनी ह्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो. नक्कीच आपण पाहतो की मुस्लिम समाजाने देखील पाठिंबा दिला आहे. काल अक्कलकोट येथे महाराष्ट्राचे संभाजी ब्रिगेड याचे सर्व आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरची नियोजित हल्ला करण्यात आला होता. अशा बेहाड हल्ला करणाऱ्या ह्या भाड्यांना ह्या लोकांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी एवढी सकल मुस्लिम समाजाची मी मागणी करतो. गेले 25 वर्षापासून प्रवीणदादा गायकवाड संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून या बहुजन वर्गासाठी अविरतपणे काम करत आहे आणि ज्यावेळेस बहुजन वर्गासाठी एखादा नेता काम करत असतो त्यावेळेस ही मनोवादी विचारसरणी त्याला कसं थांबवायचं, कसं त्याचं नामोहरण करायचं हा प्रयत्न अशा काही वाईट प्रवृत्तीच्या माध्यमातून करत असतात. मला एवढंच सांगायचं आहे की सरकारला की बाबा या हल्ल्याचा तर आम्ही जाहीर निषेध करतो, परंतु या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर मकोकाअंतर्गत कारवाई व्हावी. तसेच येणाऱ्या काळामध्ये बहुजन समाजातील चळवळीतील कार्यकर्त्यांना नेत्यांना संरक्षण मिळावं यासाठी जे आज पावसाळी अधिवेशन चालू आहे या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष असेल किंवा सत्ताधारी पक्ष असेल यांनी हा विषय मांडला पाहिजेत आहे. आणि येणाऱ्या काळात या आरोपींना जर यांच्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई जर झाली नाही तर संभाजी ब्रिगेड कशा पद्धतीने आंदोलन करते हे तर सगळ्यांना माहितीच आहे. याच पद्धतीने बहुजन समाज या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन उभा करेल. आपल्याला काय सांगायचं? काल जी अक्कलकोट या ठिकाणी जी घटना घडलेली आहे ही घटना या महाराष्ट्रातील फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवरायांना मानणाऱ्या कुठल्याही माणसाला मान्य नाही. कारण हा आघात आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झाला नसून छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर झालेला हा हल्ला आहे. आणि त्या ठिकाणी तो हल्ला होत असताना काळे फासण्यापुरता मर्यादित नव्हता. तर ती जर एकंदरीत परिस्थिती पाहिली तर असं दिसत होतं की आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्या जीविताला धोका पोचवण्याची ती भूमिका होती. म्हणजे आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांचा पानसरे करण्याचा तो हेतू होता. आणि हे महाराष्ट्रामध्ये घडत असताना छत्रपती संभाजी ब्रिगेड या संघटनेचे प्रदेश अध्यक्ष ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये विचाराची पेरणी करायला फिरत असताना अक्कलकोटमध्ये ते येत आहेत, हे प्रशासनाला माहीत नव्हतं का? हे पोलिसांना माहीत नव्हतं का? मग एका संघटनेच्या प्रदेश अध्यक्षाला त्या ठिकाणी सुरक्षा पुरवणं आणि त्याची काळजी घेणं हे गृह खात्याची जबाबदारी होती. त्यामुळे काल अक्कलकोट या ठिकाणी प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो झालेला हल्ला आहे तो हल्ला जो झाला त्या हल्ल्याचा आम्ही निषेध तर करतोच, परंतु गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा निषेध करतो. या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित आहे का हा सवाल मी आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना विचारतो. जर महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांचा विचार पेरणी करणाऱ्या लोकांवरती असे भ्याड हल्ले व्हायला लागले तर महाराष्ट्र सुरक्षित आहे काय असा प्रश्न आज महाराष्ट्र
देवेंद्र फडणवीस यांना विचारतोय आणि देवेंद्र फडणवीस यांनी याचं उत्तर द्यावं याची आम्ही वाट पाहतोय. त्यामुळे मी या ठिकाणी गृह खात्याचा जाहीर निषेध करतो. जाहीर निषेध. छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवीण दादा तुम गायकवाड तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. प्रवीण दादा गायकवाड तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. कारवाई करावी अशी मागणी जी आहे ती समाज बांधवांच्या वतीने केली जाते. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.